दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला, तर आता दिनांक 26 जून रोजी नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। यामुळे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। याच पार्श्वभूमीवर महायुतीकडून किशोर दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी अनेक नेत्यांनी देखील हजेरी लावली। राष्ट्रवादी गट अजित पवार गटाचा आज त्यांचा हेवी फॉर्म मी जमा केलेला आहे आणि राष्ट्रवादी गटाने मला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि मला निश्चित वाटतं की संपूर्ण अजितदादांचं या 5 जिल्ह्यामध्ये फार चांगलं वर्चस्व आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी मला पाठिंबा दिल्यामुळे माझा विजय हा आम्हाला राष्ट्रवादी पक्ष माननीय सोनियाजी गांधी, माननीय राहुलजी गांधी, खरगे साहेब आणि आदरणीय बाळासाहेब थोरातजी, आदरणीय नाना साहेब, आदरणीय आमचे धुळे जिल्ह्याचे कुराळ बाबा साहेब, आदरणीय श्यामभाऊ सनेर, दादा या नाशिक विभाग नाशिक मतदारसंघाची शिक्षण विभागाची इलेक्शन लढतोय आणि त्यांच्या वतीने आज फिलअप केलेला आहे। अधिकृत उमेदवार म्हणून आज माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे, दिलेला आहे। आज आमच्या या आपल्या नाशिक विभाग टीचर्स कॉन्स्टिट्युन्सीमधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे अधिकृत उमेदवार म्हणून दिलीप बापूराव पाटीलजी, राहणार पारोळा, जिल्हा जळगाव यांना आपण या नाशिक विभागातून अधिकृत उमेदवारी आज पक्षातर्फे आदरणीय आमचे पक्षश्रेष्ठी आदरणीय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब, आदरणीय आमचे नेते बाळासाहेब थोरात साहेब, आदरणीय आमचे नेते विनायकभाऊ पाटील आणि तसेच इतर सर्व आमचे काँग्रेस पक्षाचे गेल्यावेळी ठाकरेंकडून करत निवडणूक लढवली होती, यंदा अचानक काय आता शिक्षण मतदारसंघामध्ये मोबाईल संदीपजी गुळवे प्रचंड मतांनी मराठा सर्वांनी आज बघितलं असेल सर्व अनुकूल संघटनांनी सर्वांनी पाठिंबा आणि प्रचंड बहुमताने संदीप गुळवे माझ्या मनामध्ये निश्चितपणे नाशिक गुटूर सर थोडं बॅक शिवसेना महायुतीचे उमेदवार म्हणून आम्ही त्यांचा सकट फॉर्म दाखल केलेला आहे। राहिला विषय इतर करून जर फॉर्म भरायला असेल तर वरिष्ठ पातळीवर या संदर्भातली चर्चा होईल आणि ही जागा शिवसेनेला असल्यामुळे इतर पक्षांचे जर कोण असतील महायुतीचे तर ते त्या ठिकाणी पण कुठेतरी मी संवाद वाढतोय। लोकसभेचे पालकमंत्री आदरणीय दादा भुसे साहेब यांना सविस्तर गोष्ट सांगितलेली आहे आणि मी महायुतीचा किशोर दराडे यांचा फॉर्म भरण्यासाठी आलेली आहे। धन्यवाद। आमचे सन्माननीय संचालक यांनी उमेदवारी करावी म्हणून आमच्या संस्थेतील सर्व कार्यकारी मंडळांनी तसा आग्रह धरला होता आणि त्यांना आता महाविकास आघाडीने उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे आमची संस्था ही संदीप गुळवे यांच्या पाठीमागे उभी राहील आणि या मतदारसंघामध्ये नाशिक जिल्हा मराठा विद्यापीठ संस्थेचे जे मतदार यांची संख्या सगळ्यात जास्त आहे, त्याच्यामुळे या जागेवरती आमचं टोटल मतदारसंख्या जवळजवळ 85,000 आहे।
यापैकी जवळजवळ मित्रांनो 35 वर्षापासून तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे आणि आपण जो प्रश्न केला की गेल्या वेळेस मला एबी फॉर्म सुद्धा भारतीय जनता पार्टीने दिलेलं होतं आपल्या ज्ञात आहेच. त्यावेळेस जवळजवळ 89,000 पदवीधरांची मी नोंदणी केली आणि त्या कामावरतीच आमचे नेते आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय बावनकुळे साहेब यांनी मला एबी फॉर्म सुद्धा याच कार्यालयात दिला होता. पण नंतर त्यांनी सांगितलं की आपल्याला थांबायचं आहे. कोणतेही विचार न करता आदरणीय नेत्यांचा मी मान राखला, भारतीय जनता पार्टीचा मान राखला आणि म्हणून मी थांबलो. आणि त्यावेळेस मला आदरणीय फडणवीस साहेब, बावनकुळे साहेबांनी शब्द दिला होता की पुढच्या शिक्षक मतदारसंघ निश्चितच तुमचा विचार केला जाईल आणि ते माझा आता विचार करतायत. आणि म्हणून मित्रांनो आता शिक्षक मतदारसंघामध्ये जवळ 32,398 शिक्षकांची मी नोंदणी केलेली आहे. यामध्ये ट्विस्ट म्हणजे निवडणुकीत किशोर दराडे नामक अपक्ष उमेदवार देखील रिंगणात उतरल्याने एकच गोंधळ उडालाय. यावेळी अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांच्यावर महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या समर्थकांकडून दबाव टाकण्याचा आरोप देखील अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांनी केलाय. दरम्यान नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दिनांक 26 जून रोजी मतदान होणार असून दिनांक 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. यामुळे सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक रोड.